राम राम भावांनो बहिणीनो. तर आज आमचं काय चालू आहे, इतक्या दिवसापासून व्हिडिओ का बरं नाही टाकले, सगळं तुम्हाला आता सांगणार आहे. तर आज आम्ही आलोय शेतात, नानी आणि मी. हं नानी आणि मी आलो शेतात. नानीचं काय काम चालू आहे, काय चालू आहे रे? करावं लागत काय तर बुद्धिया. काहीतरी म्हणजे मग आता गवत काढ राहिले गायांना. गाया पण आहे का तुमच्याकडं? मग हा का? पण आहे, सगळं आहे. हा? त्याच्यात ही काठी लय ताण देऊ राहिली मला कवची. कोण ताण देऊ राहिली? ही काठी लय काटे घुसले माझ्या हातात. हा का? लय ताण दिलं तिने, इकडून घुस इकडून घुस. आता मग तिला वाटलं असं ना रक्त जादा झालंय अंगात, मग आता हा का? काहीतरी करावंच लागेल. हा? खरंय खरंय. खरंय खरंय. आता झालं नाही का मावाला खरंच. हा, मग काय भावांना बहिणीनं तुमचं काय चाललं मग? हा लय दिवसानंतर गाठ झाली, लय काहीतरी सांग. दिवसानंतर गाठ झाली. आता काय कामातच इतकी व्यस्त राहते का काही वेळच भेटत नाही ना. हा ना, कपाशी लावली, कपाशी दाखवा आपली. ते भावांना आपल्या कपाशी दाखवा ना. तू बोल ना. आहे पाणी भरून कपाशी लावेले, एवढली झाली, अशी एवढली झाली कपाशी. तर शिक्की आली का तुम्हाला? शिकी आली मला. हा का? 2-3 वेळेस मटेरियल टाकलं, दोनदा फवारणी केलेले आहे. आता हे बघा इतके मस्त पाती लागले ना. हे बघा 2-3दा ट्रॅक्टर मारलंय, अशी पाती लागली आपल्या झाडाला. ना आता हे ट्रॅक्टर मोडलेलं आहे हे झाड. आणि हे बघा हे अशी पाती लागली. हे बघा. हा. हा हे बघा. पण कपाशी मागच्या वर्षी सारखी नाही आली, पण कापशी मागच्या वर्षी आता पाऊस होता हो. या वर्षी मग कसं आहे, पाणी भरलं एकदा हा. आणि मग कपाशी लावली. त्याच्यावर परत एकदा आंबवणी दिली, परत एकदा म्हणजे 2-3 पाणी असे दिले आपण भुईदांडाना. मग पाऊस आला. पाऊस तर आलाच. त्याची एक असं गंमत झाली होती, कारण पाणी भरून कपाशी लावली आणि मग ते औषध मारित राहतो ना आपण. हा हा ते औषध मारलं नाही, बी उतरू नये म्हणजे कोणतं बी का गवताचं बी, हा. गवत उतरू नये म्हणून आपण औषध मारित राहतो. ते औषध काही मारणं झालं नाही, कारण मग आपण भुईदांडानं पाणी दिलेलं होतं. मग वापशी आल्यावर आपल्याला कपाशी लावायची होती. मग ते कसं राहतं, पाणी दिलं का लगेच औषध मारायला पाहिजे होते, पण ती चूक झाली आपल्याकडून. त्याच्यामुळे इतकं गवत झालं होतं या कपाशीत, लय म्हणजे गवत झालं होतं. 3 खुरापणे दिले आतापर्यंत या कपाशीला. 3 खुरापणे. तो एकटी ना? नाही हो, बाया होत्या असं ना. आहे का? एकटीला काय शक्य एवढं खुरपणं? मरणच गवत होतं. एवढी सर मरणाचं गवत होतं. लय बर. गवत होतं. मरणच होतं. मरणाचं. त्याच्यामुळे ना ह्या असं आता बरं ते जाऊन दे, आता झालंय कपाशीचं. इतके दिवसापासून व्हिडिओ का बरं नाही टाकले, सांग बरं. आता काय वेळ भेटत नाही. एवढे काय बिझी झाले तुम्ही? हो, मग आता आपल्याकडं पेशंट येत राहते औषध घ्यायला. हा. गाय आहे, गायांची काम करायला ते असा चारा काढावा लागतो गायांना. आणि तुम्हाला मूत्र डोसतं चाललं. हां मी एकटीनं काय काम करायचं मला सांगा तुम्ही. मुतारा म्हणजे मी काय दारू बिरू पितो काय? मग तुम्हाला मूत्र ढोसायचं चालतं, मटणं खायचं. आता तर लईच मोठी आडफासा झालाय तुम्हाला. श्रावण महिना लागला. श्रावण चालू झाल्यामुळं त्यांना असं झालं असं, तर काय करून काय नाही, नुसतं तोंड नुसतं वडी आला असं. हम्म. हे असं आहे खरंय बाबा. खरंय, बरंय पटत आहे. त्याच्यामुळे ना तुम्हाला मी सांगते, एक सगळं चांगलं असावा, सगळं म्हणजे दररोज काम करणारा नवरा असावा, पण पेतड नवरा नसला पाहिजे कोणाचा. खरं सांग, मी पितो का काय म्हणून? पेतड नवरा नसला. अरे मी पितो का ते सांग खरं खरं आपल्या भावा बहीण. बहिणीनं नाना का भीती नाही बर का, पण आपलं एक चाललंय आमचं जोग म्हणून चाललंय. नाना काय वर्ष पण नाही खाती, तसतलं काही भाग नाही. पण आपल्याला सांगायचा उद्देश असा आहे का, पेतड नवरा जर त्या बाईचा जर असला तर त्या संसाराला काही अर्थच राहत नाही. कारण तिला काहीच कायची हाऊस होत नाही. याला ढोसतं जातं, पोरांचे हाल आणि बायकोचे हाल. घरात एक आहे तर एक नाही, आणि एक आहे तर एक नाही. पोरांना शाळेत पुस्तक आहे तर वही नाही, वही आहे तर पेन नाही. हे असं होतं. त्याच्यामुळे भावांना बहिणीनं कळकळीची विनंती आहे, सगळ्या भावांना हात जोडून विनंती करते का कुणीच दारू पिऊ नका. कारण एक परपंच उद्ध्वस्त होऊन जातो. एक नाही होत, एक नाही होत, एक नाही, 2 होते. 2 परपंच होते. तिकडचं होतं आणि इकडचं होतं. कारण पोरगीचं जर नवरा दारुडे असला तर मग तिचं तर परपंचाचं वाटोळं होतं. पण ज्याची ती मुलगी आहे त्या घराला पण इकडंच लक्ष द्यावं लागतं, म्हणल्यावर त्यांचं पण वाटोळच होऊन जातं ना. मग 2 परपंचाचं हे 2 कुटुंबाचं. 2 कुटुंबाचं जर वाटोळ होतंय तर मग कायला दारू प्यात रे? पैसे जाऊन जर शेण होत असला, असं आहे पैसा असा गुंतवा का त्याच्यापासून आपल्याला रुपये जर गुंतवला तर रुपये भेटला पाहिजे, असा गुंतवायचा.
असं करा भावा बहिणीनं, सगळ्यांना भावांना, माझ्या भावांना सांगणार माझ्या सगळ्या हम्म. भावांना. तशी ऐकतात तू का माझ्या तशी या तुला येड्या हुशार आहे म्हणा. बहिणी? नाही या याड्या बहिणीचं ऐकतील का मग माय भाऊ? रक्षाबंधन आलंय आता मग. म्हणून तर याने राहिलं भावाचं लय. रक्षाबंधन आलं, सारं आलं. हं भावांना बहिणीनं आता काय आहे, रक्षाबंधन चाललंय आता जवळ येत येत. हं? कसं आहे, इथं कसं बघा आता आपलं. बरं जाऊ दे मग, तुम्ही मला नेणार आहे का रक्षाबंधनला कुठं माहेरी कुठं? तोया हा तुझ्या भावालाच बोलून घे ना इकडे. त्याला कसं काय बोलून घ्यायचं? त्याला मस्त रक्षाबंधन- कापू आपण. हा? त्याला मस्त कापू आपण. हा त्याला कापू, आज श्रावण चालू आहे आता, म्हणे कापू आता. त्याला काय कापी अरे त्याला म्हणजे असं एखादं भोपळं डांगर दोडकं कापू असं म्हणलो रे मी. असं का? तुम्ही भोळे नाही का? हा मी भोळा आहे. शेंबूड पुसतू अहो मग काय करता आता, शेंबूड. शेंबडी झाली ना मी. असं आहे का? मग काय करता, घाम आला, स्कार्प वल्ल झालं सगळं. हं? गवत कापीत होते तर मग भावांनो बहिणीनो असे आमचे चालू आहे रानातले कामं. हं. आपण हे शेतकरी माणसं इतक्या दिवसापासून व्हिडिओ का नाही टाकले, तर आपण देतोय ना मुळव्याचं औषध, त्याच्यामुळे आपल्याला टाईम नाही भेटत व्हिडिओ टाकायला याला त्याला. पण असा वेळ मिळाला आज थोडा. मस्त व्हिडिओ बनवू म्हणलं आपण आज. हं? हा. तू म्हणली का? तुम्ही चालू केलं मग मी चालू झाले. खोटं कशाला बोलत ती मग? अहो पण मग आता तुम्ही आता मी तर गवत घेत होते आणि मग अरे पण गवत तू खोटं कस तू कसली काय म्हणली का मस्त व्हिडिओ बनवू असं म्हणली मी आज. मग आता गेलं चालू, मग बनवायला लागले ना मी हा. बनवायला. मग माझ्या मनात म्हणले हो मस्त व्हिडिओ बनवा. तशी असं तू हुशार आहे म्हणा. आणि मग तर असं आमच्या गावाकडचं वातावरण आहे. ही आपली कपाशी आहे. कसं काय वातावरण एक नंबर. हा? हे बघा हे असे एवढले झाड झाले. आता असे इथं लागत हा केवढले झाले झाडं? इथं असे कमरा एवढे झाले. मागच्या वर्षी लय मोठली होती रे. मागच्या वर्षी लय मोठे होते, असे एवढलेच झाले झाड. मागच्या वर्षी लय मोठली होती. पण मग आता काय माहिती कशी होती. हे बघा हे असे फुलं आले त्याला. हे काय आहे? काही हे बघा असे फुलं आहे, काही काही असे. असे लाले ही काही काय लाल भानगड आहे मला काय माहिती नाही. भानगड आहे काय त्यावर इथं लाले. हवा, हे झाडाला लाले आणि आणि या या झाडाला पांढरे. हवा काय भानगड आहे हवा काय दोन्ही दिसते तुम्हाला. दोन्ही पण आणि हवा याला परत लाले एकाच झाडाला. नाही वेगळे आहे, दोन झाड हा आहेत. का? याला लाले याला बी लाले. हे असं आपल्या याच्यात ट्रॅक्टर मारून झालेलं आहे, पण काही काही झाडं असे थोडे कानोडे झालेले आहे. ते माती लावली ना आपण त्याच्यामुळे कानोडे झाले काही काही झाड. जाऊन द्या, नसल्यापेक्षा बरं आहे. काही काही ठिकाणी पाऊसच नाहीये पाऊसच नाही, तर पण काहीच लय भारी नाही. आली बरं का त्या मानानं. आहे ना? कपाशी भारी आली. हा जाऊन द्या, आपलं नशिबात जेवढं असेल तेवढं भेटन. तेवढा शेअर दिलेला आहे का देवाना, तेवढा भेटणार. हा बरोबर आहे का नाही? कारण ज्याला यायचंय ते कसं येणार आहे. हा आता ह्या बा ते तिथं ते दिसतं का ते आंब्याचं झाड कोणा तरी मागच्या वर्षी त्याचा शेंडाच मोडून टाकला. त्याच्यावर व्हिडिओ केला होता मी. हां यंदा कसं काय किती वाढलं काय कळलं. त्याच्यावर मी व्हिडिओ पण केला होता पहा. खोड आहे का त्याचं? खोड खोड दाखवा. खोड एकदम मजबूत झालंय त्याचं. हे बघा हे बघ, केवढं खोड खोड आहे का झालंय एकदम त्याचं. मजबूत झालं. हे बघा इथून खुडला होता, हे बघ इकडे इथं इथून इथून खुडलं मोडून होतं. टाकलं होतं पण कोणतं. आता आहे का एवढं मात्र? वाढलं. उभी राहते. हा तू बुट्टी एक तर हा ना, हे बघा इथपर्यंत झालंय. किती छान कांदे झालंय. एवढा झालाय ते. हा? किती कांदे मस्त एवढं झालं. झाड. हं? हे बघा हे एक आहे, हे एक आहे. पण शेजार आपण येऊन तिने लावले होते भावा बहिणींवर का सगळे झाड. कोणतरी हे करून टाकले. शेळ्यांनी काय येऊन दिलं इकडं वावर खाटाय ना. मग शेळ्या येत राहतात. इथं कुठंतरी होतं ना एक. हा? इथं होतं कुठंतरी ते. होतं पण मग ते हे आलेच नाही ते. बऱ्याच ठिकाणी लावले होते. तर जाऊन द्या, असं घ्या गवत कापून. हां चला सगळ्यांना राम राम. जय शिवराय, जय जवान, जय किसान. राम राम.